आता बघूयात एक राजकीय बातमी। सरकार बहिणींमध्ये भेदभाव करत आहे अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। तर बहिणींकडून पैसे माघारी घेण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचं सुद्धा जरांगे म्हणालेत। सरकार लाडकी बहीण योजनेमध्ये आता उघडं पडलंय अशी बोचरी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही, निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणीला सुद्धा द्यावा वाटले पैसे आणि आता बहिणीत भेद, आता बहिणीकडून वापस घ्यायची तयारी सुरू झाली। किती नीच पातळीची आहेत रे तुम्ही। बहीण म्हणल्यावर बहीण, तिच्यात श्रीमंती गरीबी कशाला तोलता? फक्त आरक्षण दिलं जात नाही, फक्त आरक्षण सुविधा आहे ती गोरगरिबांच्या लेकराची, तेच मला उघडं पाडायचं आता। तसं लाडक्या बहिणीत उघडे पडले, मला याच्यात उघडं पाडायचं। तर आपण पाहतोय बहिणींकडून पैसे माघारी घेण्याची सरकारची तयारी असल्याचं यावेळी जरांगेंनी म्हटलं आणि त्यावरूनच त्यांनी सरकारवर टीका केली आहे। सध्या मनोज जरांगे उपोषणाला बसले, मराठा आरक्षणासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी ही टीका सरकारवर केली आहे।